एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची लाईफ कशी असते आज आपण ते पाहूयात. खरं तर आज माझा दिवस पूर्ण प्रोडक्टिव्हिटीमध्ये गेला. आज माझ्या प्रोजेक्टचा साइन ऑफ डे होता. जे सॉफ्टवेअर प्रोफेशनमध्ये आहेत त्यांना साइन ऑफ या शब्दाने समजलं असेल आजचा दिवस माझा कसा गेला असेल. सकाळपासूनच मी माझ्या मुलाला आईंकडे सोपवलं होतं. त्यांनी घरातली सगळी कामं केली, स्वयंपाकापासून अगदी सगळंच पाहिलं. मला माझ्या कामामुळे फारसं असं काही शूट करता आलं नाही. अगदी आजचा व्लॉग होईल की नाही ह्याचीसुद्धा मला खात्री नव्हती. पण स्वतःलाच मोटिवेट केलं आणि दोन्ही गोष्टी मी बॅलन्स करू शकले फक्त आईंमुळे. त्याने दिवसभर इथलं हँडल केलं. माझं काम होईपर्यंत त्याला माझ्याजवळ येऊनसुद्धा दिलं नाही, डिस्टर्ब करून दिलं नाही. जेव्हा जेव्हा तो आत यायचा तेव्हा तेव्हा त्याच्या मागे येऊन त्याला बाहेर घेऊन जायच्या. आज त्यांनी खरंच आईला अगदी उभं केलं होतं. मुलं खरंच खूप मस्तीखोर असतात. त्याला खाऊ घालणं, झोपवणं, खेळवणं, त्याच्यावर सतत लक्ष ठेवणं ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या पूर्णपणे अडकून गेल्या होत्या. आज त्यांना एका कार्यक्रमालाही जायचं होतं पण जाता आलं नाही. रिदला घेऊन जायचं म्हणजे कार्यक्रम बाजूला राहतो आणि त्याच्या मागे मागे पळण्यात सगळी दमछाक होऊन जाते. मला माझ्या कामातून फुरसत मिळालीच नाही. साइन ऑफ म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. प्रोजेक्ट लाईव्हला जाण्याआधी सगळं व्हेरिफिकेशन करावं लागतं. त्यामुळेच दिवस पूर्ण कामातच गेला माझा. मुलाकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळाला नाही. असं असतं आपल्या एका वर्किंग वुमनचं लाईफ. ऑफिसच्या रिस्पॉन्सिबिलिटी आल्या की मुलांना सांभाळायची जबाबदारी कशी पार पाडायची हा प्रश्नच पडतो. काहींना घरच्यांचा सपोर्ट असतो पण काही लेडीजला बेबी सेटिंगमध्ये आपल्या बाळाला ठेवून जॉब करावा लागतो. खरंच आई झाल्यानंतर कितीतरी गोष्टी खूप बदलतात. मला आज शांतपणे काम करता आलं त्यामागे माझ्या सासूआई होत्या म्हणून. मला लॉग आउट करता करता अगदी 8:15 झाले होते. लॉग आउट केल्यावर थोडा वेळ मी रेस्ट केला कारण इतका वेळ बसून बसून माझी कंबर दुखायला लागली होती. मग बाहेर जाऊन पाहिलं तर रिद्धू आणि आई छान असे खेळत होते. आज पप्पा बाहेरूनच जेवून येणार होते. मग आम्ही दोघीच होतो. आई म्हणाल्या तू बस, मी करते भाकरी, दुपारची पालकची भाजी होईल आपल्या दोघींना. पण मी म्हटलं नको तुम्ही बसा, मी 2 भाकरी करते, जास्त काही वेळ लागणार नाही. कारण मनात कुठेतरी फील होत होतं की माझं काम बसून होतं पण दिवसभर रिद्धूने त्यांना खूप दमवलं होतं. दुपारची काही भांडी होती ती आधी घासून घेतली कारण माझ्या मुलावर थोडी नजर हटवली की लगेच तो काही ना काही उद्योग करून बसतो. त्यामुळे त्याच्यावर स्पेशल लक्ष ठेवायला लागतं. मग स्वयंपाक बनवून किचन आवरता आवरता रिद्धू पाहायला आला आई काय करते म्हणून. त्याला जवळ घेतलं, थोडी मस्ती केली आणि मग पुढचा वेळ माझा पूर्णपणे कॉन्टेंट क्रिएशनला आणि मग झोप. तर असा होता माझा आजचा पूर्ण थकवलेला दिवस. भेटूयात मग उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.